हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान दिवसाला सुरुवात करूया. आणि आज जर आम्ही 8-10 दिवस झाले व्हिडिओ तुमच्याशी शेअरच केला नाही, तर आज खूप दिवसांनी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आत्ता सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार. तर म्हटलं आता चला आज सुट्टी पण आहे आपल्याला आणि तुमच्याशी छान अशी ना मी आज रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि आजची रेसिपी आहे बरं का, तुम्हाला दाखवते की छान असे ना आज मी पालकची पुरी बनवणार आहे. तर मस्त इथे बघा रात्रीच ना मी पालक स्वच्छ निवडून आणि अशी पानं ना कोळे छान अशी पानं बघा निवडून स्वच्छ धुवून ठेवली होती. आणि आता ती पानामधून ना पूर्ण असं पाणी नितळलेलं आहे. तर मस्त आजची रेसिपी आहे बरं का पालकपुरी. तर मी याच्या आधी पण बनवली होती पण तुमच्याशी शेअर केली नाहीये. तर आज मी तुमच्याशी ना पालकची पुरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर छान अशा ना आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त इथे ना आपल्या पाण्याला या छान असे उकळे आलेले आहे. तर पालक असं घ्यायचं की नाही, पाठीमागचा देठ असतो ना तो जास्त काढीचा घ्यायचं नाहीये. कारण आपल्याला अशी पानं सकट घ्यायची आहेत, म्हणजे फक्त पानं घ्यायची आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या पुऱ्या लागताना ना खूप त्रास होणार नाही. तर अशी पानं जर घेतले ना तर खूप छान आपल्या पुऱ्याही बनतात. आणि असे देठ असले ना पाठीमागं जर देठ ठेवला ना तर पुऱ्या लागताना थोडासा त्रास होतो. तर चला छान अशा ना पाण्याला उकळे आलेले आहे. तर मी याच्यामध्ये ना पालक आता शिजून घेते. तर आधी सांगितलं होतं मी की पालक स्वच्छ निवडून रात्री स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. तर आता हा सर्व पालक ना मी शिजून घेते. तर बघा एवढा सारा भरपूर सारा असा ना एवढा पालक आहे. तर आपल्याला एकदम घट्ट अशी ना म्हणजे प्युरी बनवायची आहे या पालकाची. तर इथे बघा मी पालक शिजायला घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालते. साखर घातल्यामुळे ना याचा कलर टिकतो आणि याचा उग्र वास ना निघून जातो. आणि आपण ना बिना ताटा म्हणजे याच्यावरती न झाकताच ना ह्याला 2 मिनटं शिजून घ्यायचे आहेत या पालकाला. तर इथे बघा एवढा असं मी पालक घेतला आहे. तर आता दिसतोय आता कढई भरून, पण आता शिजल्यानंतर ना खूप म्हणजे खूप थोडासा होतो बरं का पालक. तर आता ना हे आपलं पालक ना खूप छान शिजलेलं आहे. एक 2-3 मिनटं तरी असं ना आपण शिजून घ्यायचं आहे. तर आता मी इथे ना थंड पाण्यामध्ये बघा शिजलेला पालक आहे ना ते मी ॲड करते, म्हणजे जेणेकरून ना जास्त शिजणार नाही. तर म्हणजे आधीच शिजवलेलं असतं पण ती कुकिंगची प्रोसेस ना थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर कमी होते. तर मी इथे बघा सगळा पालक ना मी असं घट्टसर ना त्याच्यातून पाणी नितळून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ना अजिबात जास्त म्हणजे पाणी होणार नाही. आपली पेस्ट एकदम अशी मऊसूत आपल्याला पेस्ट बनवायची असते. म्हणून आपण काय करायचं की हा पालक आहे ना शिजलेला पूर्णपणे त्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे. तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पालक ॲड केलं. तर आता त्याच्यामध्ये जे काही लागणारं साहित्य आहे ना मी ते ॲड करते. तर इथे ना मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता. तर मी ते लसूण टाकलं, एक 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चवीपुरतं मीठ टाकलं. ती मी सगळे याच्यातच टाकणार आहे बरं का, जे काही लागणार आहे साहित्य आपल्या पुरी बनवण्यासाठी. चवीपुरतं मीठ टाकलं आणि ओवा टाकलेला आहे आणि थोडंसं जिरं पण टाकून घेते मी, कारण मिक्सरमध्ये ना एक छानपैकी ना त्याची पेस्ट बनते आणि या पालकामध्ये ना त्याचं टेस्ट पण खायला पण एकदम छान लागणार. वरून जर पिठामध्ये टाकणं एवढी काही भारी टेस्ट लागणार नाही, म्हणून मी मिक्सरलाच वाटून घेते बरं का हे सगळं. तर इथे बघा मी मिक्सर ना हे छान अशी ना याची पुरी मी वाटून घेते आणि एकदम मऊसूत आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे, पेस्ट पालकाची. तर खूप छान ही पुरी लागते बरं का. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून ना छान अशी ना पालकाची प्युरी बनवलेली आहे आणि एकदम अशी ना पेस्ट बघा मऊसूत अशी पेस्ट बनलेली आहे. तर आणि एकदम अशी हिरवीगार आणि छान अशी बघा पेस्ट बनलेली आहे. तर अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त पालक आपला शिजलेला होता ना त्याच्यापासूनच बघा इतकी छान अशी स्मूथी पेस्ट बनलेली आहे. तरी त्यांना मी पहिल्यांदा ना एक 3-4 डव मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे.
तर कारण सगळ्यांना सकाळच्या नाश्त्याला मी इथे बनवायला घेतलेलं आहे. थोडंसं जास्तीचं प्रमाणात बनवते मी. तर इथे गव्हाचं पीठ घेतलं, आधीच चाळून घेतलं होतं आणि थोडंसं बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकते. तांदळाच्या पिठामुळे ना थोडासा आपल्या या पुरीला कुरकुरीतपणा येतो. आणि इथे बघा मी थोडासा म्हणजे 1 मूठभर तरी मी ना तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आणखीन थोडंसं बघा मी चवीपुरतं मीठ नंतर टाकते. तर इथे टाकलेलं आहे, मीठ टाकलं आणि भरपूर सारं तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ. आणि मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट होती ना पालकाची, ती पण इथे मी ॲड करते. तर आता बघा छान असं ना आपण घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपल्याला गरज वाटली तरच आपण पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळताना. म्हणजे पालकपुरी बनवताना जास्त करून पाणी लागत नाही. तर इथे बघा मी आधी ना ती प्युरी होती ना ती ॲड केली. तर मस्त इथे बघा मी घट्टसऱ्याचा गोळा बनवते आणि लागलं तर पाणी ना 1, 2, 3 चमचे एवढंच पाणी लागणार आहे. कारण जास्त करून काही पाणी लागत नाही. म्हणजे तुमच्या हिशोबानं तुम्ही थोडंसं घट्टसर मळू शकता. कारण घट्ट जर गोळा बनला ना आपल्या पुऱ्या छान आणि गोल गरगरीत पुऱ्या बनतात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय एकदम असं गारेगार हिरवीगार आपली नाही तर पीठ तयार झालेलं आहे. तर मी वरून थोडंसं तेल लावलं त्याला, म्हणजे एक 10-15 मिनटांना मी झाकून ठेवते हे. आणि 10-15 मिनटांनी ना मी पुऱ्या बनवायला घेणार आहे. तर इथे तेल गरम झालं आणि सकाळी म्हणजे इतकी घाई गडबड असते की आपल्याला वेळसुद्धा नसतो. म्हणून मी तो जास्तीचं काय शूट केला नाही म्हणजे शेअर केला नाही आहे शूट करून. तर मी 15 मिनटांनी नाही तर मी पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहे. तर छोटे छोटे असे ना गोळे बनवून घेतले आणि तेल म्हणजे मीडियममध्ये तेल गरम झालं की आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. तर खायला एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट हे आपल्या पुऱ्या लागतात बरं का. आणि पालक कसं आहे की थोडंसं उग्र वास येत असल्यामुळे ना मी आधी शिजताना ना त्याच्यामध्ये साखर टाकली होती आणि त्याच्यामुळे ना कलर पण टिकून राहतो. म्हणजे हिरवेगार गारेगार असा हा आपला पालकाचा पुरी होतोय. तर इथे बघा मी छोट्या छोट्या अशा ना पुरी बनवून घेतलेल्या आहेत. थोडंसं म्हणजे जाडसरच पुऱ्या बनवायच्या, थोडं जास्त काही पातळ बनवायचं नाही. म्हणजे पातळ जर लाटलं ना ते एकदम असे कडक होतात. मग असे थोडंसं गोल गरगरीत बनवलं ना तर खूप छान असे टम्म आपल्या ह्या पुऱ्या फुगतात आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर याचे फायदे ना खूपच आहेत, हे तरी तुम्हाला माहितीच आहे पालकाचे फायदे किती आहे. तर पालकामध्ये ना भरपूर प्रमाणात लोह असतं आणि जीवनसत्व ए आणि सी ही भरपूर प्रमाणात असतं. आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यासाठी ना म्हणजे व्हिटॅमिन एसाठी हा पालकाचा खूप म्हणजे खूप फायद्याचा आहे. आणि आपल्या आरोग्याला तर ना खूप म्हणजे फायद्याचं आहे. तर आपण नेहमी भाजी बनवतोच गरगट्टा वगैरे, पण मुलं जास्त कोण आवडीने खात नाहीत. मग मी आवडीनं खाण्यासाठी काहीतरी करते की पालकाचा पराठा, पालकाची पुरी, पालकाची वडी असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ नवीन बनवले ना मुले सहज आवडीने खातात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना पालकाची पुरी तयार झालेली आहे. तर आपण तीळ टाकल्यामुळे बघा या पुरीमध्ये किती छान दिसतात. आणि मी सॉसबरोबर इथे ना पुरी खायला घेणार आहे. तर तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता आणि बटाट्याची भाजी पण बनवू शकता. पण मी एवढं सकाळी बटाट्याची भाजी पण बनवली आणि काल रात्रीनं दही लावायचं पण लक्षात नाही आहे. पण अचानक आज ठरला बरं का. तर इथं मी आहोंना दिलं, कारण आहो आता मळ्यात जाणार आहेत आणि सकाळी सकाळी पावसाने म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे आणि त्यांनी मळ्यात जाणार आहेत म्हणून ना माझी सकाळची खूप घाई गडबड असते. कारण पटकन एवढं गरमागरम थोडंसं काहीतरी खाऊन गेलं ना म्हणजे काही वाटत नाही. तर इथं आपलं शौर्य बघा TV पहा त्याचं खाणं चालू आहे. तर नंतर ना सर्वांचं झालं, मी आणि आत्याने इथं बसलो परत खाण्यासाठी. गरम गरमच होतो तोपर्यंत म्हटलं आत्यांना चला आधी खाऊन घेऊया आणि नंतर राहिलेली कामं करून घेऊया. तर तसं पाहिलं तर आज संडे आहे, काय मला कुठं जायचं नाही काय नाही, म्हणून म्हटलं आत्यांना आधी आपण खाऊन घेऊया आणि नंतर मी बाकीचे राहिलेले कपडे वगैरे धुणं आहेत ना ते आपण सगळं करूया. मग इथे बघा मी नंतर ना खाऊन झाल्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन केलं, कारण गरम गरम असताना ना आणखीन थोडंसं एक्स्ट्राचं जातं ना म्हणून गरमच खायला घेतलेलं आहे बरं का. तर इथे किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि नंतर ना इथे आत्यांनी कपडे वगैरे धुतले सर्व आणि मी इथे ना किचन ओटा क्लीन केल्यानंतर ना मला भांडीही घासायची होती आणि बाहेर रिमझिम पाऊस चालूच होता आणि म्हणून जास्तीचे काही कपडे पण आज धुवायला टाकले नव्हते. तर नाश्त्याची एवढी ना पुरी म्हणजे बनवली एवढीच भांडी होती. तर सकाळी चहा बनवला होता तेही मी भांडी तेव्हाच घासून घेते, कारण जेणेकरून आपल्याला जास्त असं कामाचा लोड होणार नाही. तरी ते मी पटपट अशी ना सर्व भांडी घासून घेतली आणि तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. आणि वातावरण तर नाही इतका असा आभाळ ढग आलेला आहे आणि एकदम असं ना काळोकुट्ट असं आभाळ झालं आहे बरं का. पाऊस येतो की काय असं झालेलं आहे. तर आता 2-3 दिवस झालं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ना असं ढगाळ वातावरण झालं आहे आणि कपडे तरी ना धुतलेले वाळत पण नाहीत असं झालेलं आहे. त्याची वाळत घालायची असंच होऊ लागलेलं आहे. डबल कामं झालेत बरं का अशी. तर माझे इथे ना
कपडे वाळत घालायचं चालूच आहे. तरी ते शौर्यचे कपडे पण अजिबात वाळत नव्हते स्कूलचे. तर तुम्हाला दाखवते बरं का बाहेरचं वातावरण थोडंसं आजचं ढगाळ. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय वातावरण एकदम असं ढगाळ आणि रिमझिम रिमझिम पाऊस पण आहे. तेवढं काही व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. तर बघा इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं ना ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. तर तुम्हाला इथं पानावरती पडलेलं दिसत असेल पाऊस थोडासा. मस्त एकदम थंडगार असं वातावरण झालं आहे बरं का आज. तर एकदम असं ना थंडगार असं वातावरण झालेलं आहे. आता 2-3 दिवस झालं असं काही मोठा पाऊस झाला नाही बरं का. पाऊस काही मोठा झाला नाही, फक्त रिमझिम रिमझिम ना असे पावसाच्या सऱ्या येत आहेत. तर आता पण ना थोड्याशा असं रिमझिम रिमझिम पावसाच्या सऱ्या येत आहेत आणि खूप छान असं वातावरण झालं ना. आणि पाऊस जर आला ना तर आपल्या शेतकऱ्यांना पण छानच होतं, म्हणजे त्यांची पिकं पण छान येतात. आणि खरं तर आता ना पावसाची खूपच गरज आहे. तर आता हा रिमझिम येण्यापेक्षा ना थोडासा मोठा पाऊस आलेला चांगलंच आहे. तुम्हाला आता मी जस्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की थेंब थेंब असे बारीक ना रिमझिम रिमझिम पावसाच्या सऱ्या पडत आहेत. तर असं तर आज काही स्वयंपाक वगैरे बनवला नाही आहे, जास्तीचं आज काम काहीच केलं नाही आहे. तर आज ना फक्त की सकाळी पालकपुरी बनवली होती, तेवढ्यावर सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. कारण पुरी बनवताना ना की आता खाऊ असं वाटत होतं, पण खाल्ल्यानंतर ना एकदम असं पोट भरल्यासारखं झालेलं आहे. पण स्वयंपाक काहीच केला नाही, पुरीच खाल्लेली सकाळी. पण आता बघू, आता संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला घालायचं. तर आजचा असं माझा दिवस गेला बरं का. तर तुम्हाला आजचा माझा ना हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडनं पाऊस झाला का, आणि आभाळ आज गच्च भरलेला आहे का, आणि वातावरण कसं झालं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत